काम आडलं काय ते सांगा. ते जाऊ दे, ते राहू दे बाजूला. बाबा काम आडलं काय ते सांग. कुठला क्या प्रॉब्लम है? एक्सेस एक सिंगल एक्सेस ही है आपको काम करने के लिए. अच्छा, उस साइड से है वो वहाँ पे ग्राउंड बन चुका है. उसमें असा येऊन अशा इकडे आपल्याला तो ॲक्सिडेंट बंद झाला. म्हणजे काम सुरू झालंय की अजून व्हायचं आहे? झालं आहे. त्यांनी वॉल बांधला आणि वॉलमध्येच आपल्याला ॲक्सिडेंट. आणि दुसरा विषय काय, आता आपण अप्रूव्ह झालं. यू हॅव ऑब्जेक्टेड टू द रूटिंग. देर इज नो सिग्नल, there are no speed breakers, there is no traffic. हाँ, तो रूटिंग को आपको आपने साइन कर दिया, ब्लॉक कर. आए थे आप लोग, आए थे क्या? ऑल द फैब्रिकेशन नीड्स फॉर अ रूटिंग एंड दैट इज चेंज ऑफ कॉन्ट्रैक्टर. हाँ, चेंज ऑफ कॉन्ट्रैक्टर का नहीं चेंज ऑफ पॉइंट नहीं, इट्स नॉट अ चेंज ऑफ पॉइंट. हाँ, है कि नहीं? ट्राइबल का एग्रीमेंट जस्ट है ना. चेंज ऑफ कॉन्ट्रैक्टर जो पहले वाला ने बोला कि नहीं, वी आर नॉट रिमूविंग इट विद द कंसेंट ऑफ हिम, वी आर वर्किंग ऑन बिहाफ ऑफ हिम. वी मीन different contractor. वो पहले का अलग. No, but that power of attorney holder is the one of the director of the criminal department. He has the qualification. पण आता किती महिन्यात तुम्ही पूर्ण करू शकता? 4 महिने लगेच. नाही, बट उनका ऍक्सेस कैसा होगा? That we have already given the letter to them. सर आप थोड़ा मदद करना फक्त ते सांगतो मी त्याला की आम्ही हे मंदार आला यार. आहे ना मंदार. मंदार थोडीशी मदत कर ना. त्यांना ती ॲक्सेस लागेल. एकच ॲक्सेस पण ते जाऊ दे ना. ते 4 महिन्यात परत बनवून द्याल ना. झाडं लावले ना ते लेफ्टली जागा. एक ॲक्सेस जरी गेलं ना आपण रेल्वेमध्ये मूव झाला ना आपल्याला यायला लागेल. ठीक आहे, पण मला मग किती सर ये क्या कितना 6 months कोण आहे तुमचा इंजिनियर? कोण आहे ते? धाबे म्हणून एक्झिक्युटिव्ह इंजिनियर. हा, धाबे माहिती. हाँ सर. क्या है? हाँ, अपने विंग्स काढून काम चल रहा है ना. अभी से करेंगे ना सर. नारायण पार्क. सर बैठो. क्या ये क्या ना स्टिक वाली बूटी करना. आणि माझं आजही मत आहे की जोपर्यंत तिथे टोल लागत नाही तोपर्यंत तिथे सुधारणा होऊच शकत नाही. असं आहे की तुम्ही लक्षात घ्या की अहमदाबादला आणि नाशिकला जायला JNPTतनं 3 रस्ते आहेत. त्या 2 रस्त्यावर टोल आहे आणि तिसऱ्यावर टोल नाही. त्यामुळे ह्या 2 रस्त्याचे टोल चुकवायला माणसं तिसऱ्या रस्त्याचा अवलंब करतात. आणि तो तिसरा रस्ता म्हणजे मुंब्रा बायपास. म्हणजे 2,000 टोल आहे. म्हणजे 4,000 रुपये वाचवायचे. ड्रायव्हरला 4,000 रुपये खिशात टाकायला मिळतात. 2 तास 3 तास वाया गेले तर त्याला काय वाटत नाही. पण त्याच्यामुळे स्ट्रेस अँड स्ट्रेन वाढून तो रस्ता खराब होतो. म्हणून मी BWDला चंद्रकांत दादा पाटलांच्या काळापासून मागणी करतोय की तुम्ही ह्याच्यावर टोल बसवा. अशोक चव्हाणांनी त्याला मान्यता पण दिली की टोल बसवून टाका. म्हणजे एकदा टोल बसला की एवढा लांबचा फेरा ट्रकवाले मारणार नाही. तर ट्रकवाल्यांनी एवढा लांबचा फेरा मारला नाही तर आपोआप त्या रस्त्यावरचा भार कमी होईल. आणि खड्डे काय आपोआप पडत नाही, स्ट्रेस अँड स्ट्रेनमुळे पडतात. तुम्ही एका 10 ट्रकचं एका रस्त्यावर कॅल्क्युलेशन केलं असेल की 10 ट्रक जातील तर 15 ट्रकचा भार ते त्या रस्त्यावर घेतात. पण आता 15चे 150 जाणार असतील तर खड्डे पडणार. आणि वरनं त्याचं हे बघाल तर तिथनं वरनं सगळं पाणी येतं आणि ते पाणी मुंबईत जातं. ते जातं कुठनं? हे रस्ते घेऊनच जातं ना बाहेर. रस्ता MMRDने हस्तांतरित करून रिपेअर करावा असं मागे सांगितलं होतं. प्रस्ताव असा काही प्रस्ताव अजून तरी आलेला नाही. जर एकनाथ शिंदेंनी घेतला हा प्रस्ताव की यांनी रिपेअर करावं MMRD तर फायदा असेल. बरं असेल. टोल शिवाय पर्याय टोल शिवाय पर्याय तुम्हाला ट्रक्स कमीच करा.
एकीकडे आपण टोल कमी करण्याचं नाही नाही, असं आहे की टोल कमी करणं हा माझ्या अंदाजाने सोल्युशन नाही. तुम्हाला चांगले रस्तेही हवेत आणि तुम्हाला टोलही नको आहे, त्या दोन्ही गोष्टी एकत्र जाऊ शकत नाहीत. आज तुम्हाला मुंबई पुणे वेळ कसा वाटतो, त्याचं कारण तो आज बघा तिथे किती कामं चालू आहेत त्या रस्त्यावरती. जरा एक खड्डा पडला की लगेच अर्धा रस्ता काढून घेतात आणि लगेच कॉन्क्रीट करतात. तुम्हाला चांगल्या सोयीसुविधा हव्या असतील तर 2 पैसे जास्त मोजावेच लागतील, कारण का सध्याची परिस्थिती तिथे जगभरात, जर्मनीमध्ये जा, अमेरिकेत जा, ऑस्ट्रेलियात जा, जगभरामध्ये कुठेही जा, चांगले रस्त्याने टोल यांचं जवळच नाही. आत्माराम पाटिल चौक की तरफ गए, आत्माराम पाटिल चौक से एक रास्ता निकल के ये जो तीसरा ब्रिज बन रहा है उसके दाहिने हाथ से रास्ता निकल के आत्माराम पटेल चौक तक लाएंगे तो कलवा के बीच के रास्ते का पूरा ट्रैफिक खत्म हो जाएगा. और आधा रास्ता तो बना हुआ है, अमित गार्डन से लेके टोल नाके तक तो रास्ता बना हुआ है, उसको सिर्फ बड़ा करना है. उधर से जाएंगे तो एक 3 किलोमीटर का रास्ता है, तो कोई MMRDA के लिए बड़ी बात नहीं. एक रास्ता उन्होंने कल मंजूर कर लिया है और उसको एडमिनिस्ट्रेटिव अप्रूवल भी मिल गया है, वो है आनंद नगर से साकेत तक का रास्ता. तो हमने कल कहा कि साकेत से वो आत्माराम पाटिल चौक तक लेके जाओ, ताकि मुमरा और कलवा के लोगों को जो बम्बई जाना है वो इधर उधर से जाते हैं, सीधा इस रास्ते को लग जाएंगे तो आनंद नगर नाके पे 3-4 मिनट में पहुंच जाएंगे. फिर हम मुमरा गए, आत्माराम पाटिल का घर जो है उसके सामने एक रास्ता नीचे जाता है और वो नीचे जाके स्टेशन के यहाँ जो ओपन जमीन है वहाँ तक जाता है और वो DP है. तो वो DP का प्रस्ताव हमने उनके सामने रखा और वो DP के लिए हम मदद करो ऐसा हमने कहा. तो उन्होंने कहा कि ये रास्ता हम शील तक लेके जाएंगे, 3 हिस्से में उसको डिवाइड कर देंगे और ये 3 हिस्से एक DPR में लेके 3 हिस्सों में इसका बंटवारा करके हम ये रास्ता बनाने को मदद बनाएंगे. मदद नहीं करेंगे, वही बनाएंगे, क्योंकि थाना महानगर पालिका के पास पैसे नहीं है और ये इंटरसिटी का ट्रैफिक कम होता है तो MMRDA बीच में आती है. चलो विचारा गेले अनेक दिवस माझी MMRDA कडे मागणी होती, आपल्यालाही ती माहिती आहे की कळव्या मुंबईमध्ये काही मेजर प्रोजेक्ट्स मी कळव्याच्या ट्रॅफिकला आणि कळव्याच्या आणि मुंबईच्या एकंदर रहिवाशांना फायदा होईल असे प्रोजेक्ट होते. मी मागच्या वेळेस राजीव साहेब असताना पण ह्या प्रोजेक्टची प्रस्तावना केली होती, पण ते काही मिनिट्समध्ये आले. परवा माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी MMRDAची मीटिंग लावलेली, ज्याच्यामध्ये मी सदस्य. त्याच्यात त्या मिनिट्समध्ये आम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या परवानगीने कळवा मुंबईचे सगळे प्रोजेक्ट्स यांचा समावेश करून आणि त्या समाविष्ट प्रोजेक्ट्सचा काय परिस्थिती ते कसं करता येईल याच्यासाठी MMRDAचे कमिशनर श्रीनिवासन साहेब हे माझ्या विनंतीनुसार आज दौऱ्यासाठी आले होते. श्रीनिवासन हे माझे आधी हाऊसिंग सेक्रेटरी होते, त्याच्यामुळे आमचे दोघांचे संबंधही चांगले. त्याच्यातला पहिला प्रोजेक्ट मी खूप आधीपासून महानगरपालिकेला पण गेले 10 वर्षापासून सांगतो आणि आत्ताही माझा तो आग्रह आहे की जो तिसरा ब्रिज आहे कळव्यामध्ये, जो हॉस्पिटलजवळ लँड होतो, तो हॉस्पिटलजवळ लँड झाला तर आत्ता जेवढं ट्रॅफिक आहे त्याच्यापेक्षा दुपटीने ट्रॅफिक जाम. तर तो ब्रिज जो आहे त्याला बाहेरनं 2 असे विंग्स म्हणजे पंख काढून तो पटणीच्या इथे लँड झाला. तो पटणीच्या इथे लँड झाला तरच तुम्हाला ते ट्रॅफिक व्यवस्थित बाहेर जाताना दिसेल. दुसरी गोष्ट, सगळा ट्रॅफिक हा कळव्याच्या त्या शिवाजी पुतळ्याच्या इथे यायला, त्यामुळे कळव्याच्या त्या बाजूला डाव्या बाजूला उजवी बाजू झाली म्हणजे येताना तिसऱ्या ब्रिजवर डाव्या बाजूनी रस्ता काढून तो थेट आत्माराम पाटील चौकापर्यंत खारेगावला पॅरलल करत
त्याच्यामुळे खारेगाव पारसिक नगर इथलं जे ट्रॅफिक आहे ते त्याच्यावरती येईल आणि हा जो मुख्य रस्ता आहे म्हणजे सहकार ती शाळा काय कुठली शाळा सह्याद्री शाळा वगैरे इथे जो कोंडवाडा होतो आणि पुढे जाऊन एकदमच नॅरो होतो तो प्रश्न कायमचा सुटतो. हा एक प्रोजेक्ट मी त्यांना दाखवला आणि त्यांनी मान्यताही दिली की आपण करून देऊया. आता DPR वगैरे तयार करायला आज सांगणार आहे. त्याचा DPR माझ्या अंदाने तयार आहे, सगळी त्याची तयारी झालेली आहे. फक्त हे एकदा बघायला गेले की त्याला मान्यता मिळते. एक वर्कर्स, एक बँकर्स आणि एक सरकार. सरकारला काही देणं लागतं मोफतलाच्या जमिनींचे म्हणजे ते काय अधिमूल्य अधिभार जे काय कॅल्क्युलेशन असतं. तर म्हाडा ही सरकारचीच एक उजवी बाजू. त्यामुळे सरकारने म्हाडा बसून ते सेटल केलं. कसे द्यायचे, किती वर्षांनी द्यायचे, काय काय हप्त्याने द्यायचे हे सेटल केलं. म्हणजे हा एक प्रश्न कोर्टाने विचारात घेतला तर बाबा तुम्ही दोघं गव्हर्नमेंट आहात, गव्हर्नमेंटनी गव्हर्नमेंटचं बघावं, दोघांनी ॲफिडेव्हिट सादर करावं की आम्ही आमचा हिशोब आमच्या ह्याच्यात देऊ. वर्करचे पैसे आम्ही वन स्ट्रोक द्यायला तयार. म्हणजे ज्या दिवशी कोर्ट सांगेल त्या दिवशी 200-250 कोटी रुपयाचा जो काही प्रश्न त्यांचा प्रश्न आहे तो आम्ही तिथल्या तिथे सोडू. म्हणजे कोर्टातच आम्ही चेक सादर करू. राहिला बँकर्सचा प्रश्न. आता जगामध्ये कुठेही बँकर्स मागतील तेवढे पैसे देण्याचा संबंध येत नाही. हे डुबलेले पैसे आहेत, हे NPA झालेले पैसे आहेत. तुम्हाला वन टाइम सेटलमेंट झालं तर मग ही जमीन आम्ही घेणार आणि गुंतवू ना भविष्यात. महाराष्ट्रात कधीही एवढा मोठा प्रोजेक्ट उभा राहिलेला नाही म्हाडातर्फे. तो प्रोजेक्ट आम्ही करत होतो. पण त्याला अर्थात देवाचा आशीर्वाद तुम्हाला सगळ्या बिचारा कामगार. कारण का एक लक्षात घ्यायला हवं की 50%हून अधिक कामगार हे मृत्युमुखी पडलेले आहेत. त्यांना आपण काहीच मदत करू शकलो. पहिल्यांदा मी म्हाडात गेल्या माननीय पवार साहेबांनी आणि उद्धव साहेबांना मी सांगितलं की हे करायला पाहिजे आणि दोघांनीही त्याला मान्यता दिली. आमचे म्हाडाचेही पैसे तयार आहेत. म्हाडाने बैठक घेऊन ठरावही केलेला आहे. तर काल मी ॲडव्होकेट जनरल कुंभकोणींशी बोललो आहे आणि त्यांच्याशी बोलून तुम्ही स्वतः कोर्टाकडे जा, कोर्टाला स्वतः विनंती करा की अशी कशी आहे तर आपल्याला करता येईल. उद्या पुढच्या 10-15 वर्षामध्ये आपण ज्या कळव्यामध्ये आज 1 कोटीचा फ्लॅट विकला जातो त्याच कळव्यामध्ये आपण तोच फ्लॅट जास्तीत जास्त 30 लाखाला विकतो. आणि सगळं तर पूर्वेचा जो भाग लोकांना एकदम अवघड वाटायचा तो संपूर्णतः बदललेला असतो. ब्रिज FOB पूर्ण होईल असं ते दाबे गेले का इंजिनियर? पुढच्या 4 महिन्यात तो ब्रिज पूर्ण होईल असं आश्वासन कॉन्ट्रॅक्टरने आणि इंजिनियर्सने दिलं. म्हणजे विटाव्याचा FOB. बायपास मोगऱ्याचा जो बायपास आहे त्यावरची जी अवस्था आहे म्हणजे सुरुवातीला आपल्या इथे एकच रस्ता होता, नंतर आपण तो केला थोड्याफार प्रमाणामध्ये वाहतूक कोणी तिथून सुटली होती. पण त्या रस्त्याची जी दुरावस्था आहे ती आजही तिथे असल्या नसल्यासारखंच आहे. त्या संदर्भात काही आपण ब्रिजमुळे स्थलांतरित करायला लागलं तर पुतळ्याचे नॉर्म्स इतके भयंकर आहेत की त्याची परमिशन मी आणि गोसावींनी कशी काढली ती आम्हाला माहिती. त्यामुळे असं स्थलांतरित करा वगैरे. कारण ते आता ज्या परिस्थिती आहे वाईट परिस्थिती असेल काय वाईट परिस्थिती फार काय देखरेख तिथे होत नाही असं लोक काय ना काय म्हणत असतात. असं आहे की दर आठवड्याला 15 दिवसाला तो धुतला जातो. बस तेवढंच करता येईल ना, अजून काय करतो. हॅलो आपला गैरसमज आहे जो चौथरा टिळकांचा पुतळा ही तेवढाच निकेशला फोन करा, त्यांना माहिती पण तुम्ही चौपाटीला जात नाही ना. सामान म्हणजे जागा नसेल तर काय आपला ग्रुप
कळव्याची शान आहे ती कशी पुतळा हलवायला तो अमुक रस्त्यापासून इतक्या अंतरावर असावा लागतो, तो अमुक ह्याच्यापासून इतक्या ह्याच्यावर असावा लागतो. अनेक नॉर्म्स आहेत. त्या नॉर्म्स पार करता 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 नाकीनून येतो. ते नॉर्म्स ह्याच्यासाठी घातले की पुतळ्या कधी बसूच नाही लागतात. आपण ते केलं. मला खरं तर फुले, शाहू आणि आंबेडकर असे 3 पुतळे मुंबईत बसवायचे, पण मला जागा सापडत नाही. म्हणून आम्ही आता त्याचे अर्धे स्ट्रक्चर्स करण्याच्या तयारीत आहोत. आणि त्या अर्धे स्ट्रक्चर्स आम्ही बाबासाहेब आंबेडकर भवन जे बनते, आंबेडकर भवन, तिथे शाहू फुले आंबेडकर. आज हमने MMRDA के जो कमिश्नर है श्रीनिवासन जी, बहुत दिन पहले जब राजीव जी थे, राजीव साहब थे यार राजीव, तब MMRDA के मीटिंग में जहाँ के अध्यक्ष थाना के ही मंत्री एकनाथ शिंदे साहब हैं और मैं उसका सदस्य हूँ, कुछ बातें हमने उस वक्त रखी थी मुमरा और कलवा की, तो वो मिनट्स में नहीं आई थी. तो इस बार हमने आग्रह करके अध्यक्ष से कहा कि ये शामिल किया जाए. तो अध्यक्ष भी बहुत अच्छा उनका रवैया रहा और उन्होंने तुरंत कहा कि ठीक है उसको शामिल कर. तो जैसे ही उसको शामिल कर दिया, मैंने कमिश्नर को कहा कि हम जगह पे जाएं, देखेंगे एग्जैक्ट क्या करना. पहले तो इटावा का थाना जाने वाला जो रास्ता है, जो FOB है, जिससे इटावा से घूम के स्टेशन जाना पड़ता है, ये कमी हो जाएगा. जो 4 मिनट में आदमी इटावा से वहाँ पहुँच जाएगा. वो ब्रिज जो स्लो चल रहा था, उसको ख़त्म करने के लिए मैंने उनको जगह पे लेके गया, तो कॉन्ट्रैक्टर को बुलाया और कॉन्ट्रैक्टर को और इंजीनियर को उन्होंने और हमने दोनों ने कहा कि आने वाले 4 महीने में हमको वो ख़त्म करके चाहिए. तो उन्होंने कहा कि 2-3 महीने में ही ख़त्म हो गया. फिर उसके बाद हमने जो प्रस्ताव रखा था, और वो सालों से कह रहा हूँ कि ये जो तीसरा ब्रिज है वो गलत है. जिधर वो लैंड होता है उससे 500 मीटर के अंतर पे 2 ऐसे टनल्स है जहाँ से ट्रक्स आएंगे. तो ट्रैफिक जैम छूटने वाला नहीं है. अगर ट्रैफिक जैम को बंद करवाना है तो फिर ये ब्रिज ऊपर से होके पटनी के इधर उतरना चाहिए. तो वो भी कहा उन्होंने कि हम तुरंत उसको अमल में लाएंगे, DPR बनाएंगे, देंगे. फिर हम